199 रुपयेचा पास, पण वसुली 250 रुपये। माळशिरस खुडूस एसटीत ज्येष्ठ नागरिकांची उघडलूट। माळशिरस एसटी बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेच्या नोंदणीसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क फक्त 199 रुपये असताना काही एजंटांकडून प्रति व्यक्ती 250 रुपये आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ पुरावा पत्रकार संरक्षण समितीकडे उपलब्ध असून याबाबत समितीचे तालुका अध्यक्ष धनंजय थोरात आणि तालुका उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा ननवरे यांनी अकलूज आगाराकडे लेखी तक्रार केली होती। त्यानंतर अकलूज आगाराने हे प्रकरण सोलापूर विभाग नियंत्रकांकडे चौकशीसाठी पाठवले, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। दरम्यान आज खुडूस गावात पुन्हा त्याच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांकडून 199 रुपयेऐवजी 250 रुपये घेतल्याची घटना समोर आली। नागरिकांनी पत्रकार संरक्षण समितीशी संपर्क साधल्यानंतर अकलूज आगारातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली। चर्चेदरम्यान संबंधित एजंटने अतिरिक्त रक्कम घेतल्याचे मान्य केल्याचा दावा करण्यात आला। एकीकडे तक्रार, दुसरीकडे व्हिडिओ पुरावे आणि तरीही कारवाई शून्य। त्यामुळे संबंधित एजंट, कंत्राटदार आणि काही अधिकारी यांची मिलीभगत आहे का, असा सवाल आता नागरिक आणि पत्रकार संरक्षण समिती उपस्थित करत आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर सुरू असलेल्या योजनेत जर अतिरिक्त पैसे घेतले जात असतील तर हा केवळ नियमभंग नसून वृद्धांच्या विश्वासाशी आणि हक्काशी खेळ असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे। पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र पोलीस प्रहरी आणि एक्सप्रेस न्यूज 70 यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला जाहीर इशारा देण्यात येत आहे की या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषी एजंट, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी। अन्यथा या प्रकरणासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांची लूट थांबवा, दोषींवर तात्काळ कारवाई करा। किती पैसे घेताय? 250 रुपये घेतले ना तुम्ही आता? हा साहेब बोला। तुमचं नाव काय? हॅलो हॅलो हा, तुमचं नाव काय? तुम्ही थांबा 2 मिनिटं बाबा, 2 मिनिटं थांबा की बाबा, तुम्ही बोला साहेब बोला। हॅलो कुठून बोलतोय? कुडूस। हॅलो हॅलो हा कुडूस, काय नाव तुमचं? रोहित रोहित रोहित। हा हॅलो 250 रुपये नाही, आपलं एसटीचे जे काय नियम आहे त्याप्रमाणे पैसे घ्या तुम्ही, जास्त घेऊ नका पैसे। हो हो सर। रोहित आडनाव काय तुमचं? रोहित आडनाव काय? तुम्ही हॅलो येतो नियमाप्रमाणे घेतो। हा नियमाप्रमाणे घ्या ना, तर तुमचं मग ती परत करत व्हायचं वाईट लोकांनी सर। हो हो चालेल चालेल। आता किती लोकांनी घेतले? काय करताय हो परत तक्रार करायला नको मला अशी। हो हो साहेब? तुम्ही काय मिली बघत आहे का तुमचे साहेब? तुम्ही असं सांगताय त्यांना डायरेक्ट बंद करून म्हणून सांगा की त्याला बंद करायला हवा तिथला धंदा त्याचा। म्हणून सांगितलं ना, बंद बंद करा ते अजिबात एक कार्ड सुद्धा मी त्याच्या गुन्हा दाखल करणार त्याच्यावर बी। तुम्हाला एक तक्रार देऊन अजून दुसरं तुम्ही चालू करताय काय नाही तिथं जाऊन? कुठं चालू केलं? आता खुडूस मध्ये कसं काय आलं माहिती बंद करून ते? अहो हे काय आता त्यांच्याकडे कुठं ते तुम्ही कळलं की, आता तुमचं कळलं त्यांना सांगितलं की आपण बंद करायला सांगा। तुमचं डिपूचा काहीतरी आदेश असेल का नाही तुम्हाला, ते बंद करायला सांगा तिथलं 2 मिनिटात तिथलं। हा काय नाही केलं, परत तक्रार आली तर आपण ते कळवून टाकू डिव्हिजनला। बंद केलं सर। ठीक आहे बघू बाबा। हा, हॅलो हा बोला बोला। आता आता मी बोलतोय। ठीक आहे मस्के सर। हॅलो मस्के सर। हॅलो, ते लाईनवर कट झालेत का? हा ठीक आहे, राहू दे, कट झाले। कमिशन भेटतं ना 10 रुपये कार्ड आल्यानंतर। तसं ते 199 मध्येच मशीन ऑनलाईन हप्ता असं कुठून आणलं? मशीनचा हप्ता वगैरे असं सरकार म्हणते का? मग नेट तुम्ही म्हणता का? नेट लागतो, बॅलन्स ह्याला रोज 24,000 बॅलन्स करायचा आहे, ते आपल्याकडे चार्ज आहे। बॅलन्स कोणी 20,000 आपण करतो। मशीन कुठली? मशीन आपली खाजगी? हा, मशीन पैसे भरलेले आहेत खाजगीला? हा, सरकारी मशीन नाही? नाही सरकारनं हे पैसे भरून मशीन घेतलेले, काम घेतलेलं असं आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे। कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं, मग मशीनचं चार्जेस म्हणून 50 रुपये। हां, म्हणजे आपण पैसे वगैरे भरतो ऑनलाईन, 20,000 रुपये रोजचं भरतो याला। 20,000 बोलले, आता ह्याला बाहेर टाकायला गेलं तर पैसे घेते, 20,000 रुपये पण नाही, 23,000 रुपये आपण
काढून घेतो आपण आपण 250 झालं तुमचं. सगळीकडेच आहे, माझ्याकडेच नाही सगळीकडेच आहे. मशीन म्हणताय पण त्यांचं खाजगी आल्यावर कॉन्ट्रॅक्ट. आल्यावर त्यांना जी कार्डला चालू करायला जी चार्ज आहे ते चार्ज आपण घेत नाही. कुठलं चार्ज 20 असतं रुपयाच्या हे आहे काय? ते आपण घेत नाही. चालू करायचं, चालू करून टॉपअप करून द्यायचे त्यांना. बरं. ती घेत नाही ना आपण. हां. आलं की त्यांना त्यांचं आलं की कार्ड चालू करायचं, स्कॅन करून त्यांना द्यायचं आहे. आपण पैसे नंतर घेत नाही असं. हां, तुम्हाला फोन केल्यावर मग नेला. म्हणजे टॉपअप करायचा पॉपअप करायचा तुम्ही असला विषय सांगताय. बॅलन्स ठेवायचं आहे ह्यात, नंतर बॅलन्स करून द्यायचं आहे त्यांना. तर माझं नंतर गव्हर्नमेंट बाकी आता पावतीवर घेतेच की 199 रुपये पावती. ती पावती थोडी आता चालते. ती पावती आल्यानंतर ज्यावेळेस कंपल्सरी पूर्ण होणार त्यावेळेस मग ती कार्ड चालणार. त्यावर आधार कार्डवर त्यांना टायमिंग दिले ना. आधार कार्ड पहिल्यापासूनच आहे गव्हर्नमेंट. पहिल्यापासून आहे की ही पूर्ण कार्ड झालं का नाही, हे पूर्ण कार्ड तयार झाली पूर्ण, जेवढं हे आहे ते आपल्या तेवढं पूर्ण तयार झालं मग लागू करणार आहे. अजून 1 महिना टाईम दिला आहे त्यांनी, असं केलं. आता पण किती झाले लोक? आपल्यापासून 700-800 700-800 झाले किती दिवसात? महिन्यात. आपल्यापासून लय नाही कष्ट, आपल्यासारखं नाही. आता हे रोजची वय आहे ना. रोजचे हे 30 माझं किती? कितल्या महिन्यापासून चालू आहे? 19 हां, मागचं पानं दाखव. चालूच आहे तुमचं. कुठल्या महिन्यापासून चालू आहे? 24 तारखेला. 4थ्या महिन्यापासून. प्रत्येकी 250-250 रुपये. नाही, 220 रुपयाने घेत होतो, नंतर आता घ्यायला लागलो.